आशू, तू आता या घरात राहायची काही गरज नाही असं मला वाटतं. हे काय बोलतायत मिसेस प्रधान? का माझी गरज संपली आता? यांना दिवस गेल्यावर माझी गरज संपली? अडचणीत होती, एकटी होती म्हणून नोकरी काय कामाचं निमित्त करून तुझा गैरफायदा घेतला. अमेरिकेवरनं आल्यापासून फार वाह्यात बघायला लागलास. ओके ओके ओके, आपण तुझं लग्न ख्रिश्चन पद्धतीने करूया. पण मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घेशील? मला असं वाटतं की तुझं लग्न आहे ना ते मुस्लिम पद्धतीने व्हायला पाहिजे. ते का? म्हणजे सगळ्यांसमक्ष तुझ्याकडून ना असं कबूल करून घेता येईल. ते म्हणतात ना कबूल कबूल कबूल. अरे बिचारा रोहनला प्रॉब्लेम आहे यार याचा. टिटी, समीर म्हणतो ना ते अगदी बरोबर आहे. तुम्ही पण घ्या ना आता मनावर. हे बघ, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या ना बरोबर असतं बघ. सर, तुम्ही इथे काही काम होतं का? हो, मला अश्विनीशी बोलायचं आहे थोडं. आई, चला ना आपण चक्कर मारायला जाऊया. काहीतरी ऑफिशियल बोलायचं ना. हो, चालेल ना. न कळवता आवेळी येताना विचार करायला पाहिजे होता. इथे सभ्य लोक राहतात. कशाला आला? माझं अश्विनीकडे थोडं काम आहे. काय काम आहे? अश्विनीकडे माझं काम. ती काय स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली का? कधी येऊन बोलायला? नाही बोलणार ती. अश्विनी, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कशाला आला इथे? मिसेस प्रधानांनी जेव्हा तमाशा करून मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा तुम्ही गप्पा बसला. आता काय काम आहे? मी माझ्या माणसांबरोबर खूप सुखी आहे. मला फक्त एवढंच विचारायचं आहे अश्विनी, कराराचे पैसे तू परत का केलेस? करार करार पैसे पैसे या पलीकडे काय सुचतं का तुम्हाला? जीवाला जीव देणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला कधीच नाही कळणार, कारण तुम्ही कधी कोणावर प्रेमच नाही केलं. कळलंय ना तुम्हाला सगळं? निघा आता. हल्ली शुभू माझ्याशी खूप चांगला वागतो, खूपच चांगला. पण असं कोरडं कर्तव्य केल्यासारखा, अगतिकपणे किंवा नाईलाजाने असं म्हणून नाही, पण असं तरी कसं म्हणू त्याला? कदाचित तो माझ्याकडून नकळतपणे दुखावला गेलाय म्हणून असं वागतोय की तो अजूनही आशूला विसरू शकला नाहीये. किती स्वप्न बघितले होते ना आपण आपल्या लग्नाबद्दल. आता सगळी सत्यात येत आहेत. माझ्यामुळे आईची सगळी स्वप्न तुटली. असा विचार नको करू आशू, प्लीज. आशू, आपल्या लग्नाबद्दल विचार कर फक्त. आईने दिले ना परवानगी सगळ्या गोष्टींना, तिने ऍक्सेप्ट केलंय ना सगळं. असं वाटतं देवाने मला अनपेक्षितपणे सगळी सुख दिली. मला आता त्याच्याकडून काही नकोय.